तर मित्रांनो आज संडे हा, तरी पण आज गर्दी बघा किती आधी। तर बरीचशी लोक मित्रांनो काय माहिती संडेच्या दिवशी ना बरीचशी लोक बाहेर पडतात फिरोक वगैरे। नमस्कार मित्रांनो, मी मयूर घाटी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मयूर या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आज असा रविवार आणि आता नाही म्हटलं तर वाजले असत 2:45 वाजले आहेत आणि आपण चाललो फिरोक। तर अचानक भयानक मित्रांनो आज जो प्लॅन झालो हा, तर आपल्याकडे ना गावावर ना मित्रांनो माणसं आली होती आपली मंडळी। तर मच्छूनाना काकू तर त्यांना थोडंसं आपण ना फिरू घेऊन चाललो तिकडे। तर त्यांना ना मित्रांनो थोडंसं आपण ना फिरून आणणार आहोत। तर इकडे जवळच आपण ना केळवा बीच का जाणार आहोत। तर अचानक भयानक आपलं प्लॅन झालो हा। तर केळव्या बीचची तुम्ही अगोदर मजा मस्ती बघितला असाल, पण आपण कसं माहिती आहे तिकडे मंदिर पण असा शीतला देवीचा तिकडे, तर मंदिर आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर जास्त वेळ आता न घालवता आपण आता इला इकडे विरार स्टेशन का तर समोर तिकडे ट्रेन लागली आणि आपण दुसऱ्या ट्रेनमध्ये आहोत। इंट्रो करतो या ब्लॉगचो। तर त्या ट्रेनमध्ये पूर्णपणे मित्रांनो गर्दी असा। तर चला पटापटात आपण ना प्रवासात चालू करूया आणि तुमका नंतर थेट भेटतोय मी तिकडे आपल्या केळवा बीचच्या तिकडे। तर चला। तर इकडे बघताच पल्लू, त्याच्यानंतर तिकडे राजवीची मम्मी धनू, इकडे म्हातारी या गुरुवीन आजी आमची। तर या साईड का सिद्धी आणि एक गुरुवीन आजीची मित्रांनो इकडे सून बघतात। तर आम्ही आज चाललो खाय गे फिरोक चाललो ना। तर या साईड का मच्छू नाना सुधो आणि तिकडे राज वगैरे आहेत तिकडे आणि पूर्ण पॅक हा गाडी पूर्णपणे। तर गर्दी आजच्या रविवारी पण मित्रांनो बघतोच किती असा ती। तर मित्रांनो फायनली आता आपण उतरला केळवे रोड का आणि इथनं आपल्याक ना केळवे बीच का जाऊ बाहेर ना टमटम आपल्याक भेटतले। तर ते आपण टमटम पकडून आपण मग केळवा बीच शीतला देवी मंदिराकडे जाऊया आपण मग। तर मित्रांनो आपण आता इथनं केळवे रोडवरनं आता आपण इकडे टमटम पकडला आणि इकडे तुम्ही इलाच ना तुमका शेअरिंग नाही मित्रांनो ना टमटम वगैरे ना भेटून जातात हो। तर चला आता आपण आपल्या केळवे बीचच्या रोडला आपण लागला। तर मित्रांनो काय माहिती आहे इकडे इलाच ना तर आपल्या इकडे ना गावच्या सारखं आपल्या कोकणासारखं इकडे फील वाटता। तर छान इकडे रस्ते पण तुम्ही इकडे बघताच। तर मित्रांनो आता फायनली आपण आता केळवे बीच का इलाव आणि आपण आधी पहिला अगोदर काय माहिती आपल्या या शीतला देवी मंदिराच्या इकडे आपण आतमध्ये जाणार आहोत मंदिराला। तिकडे बघताच तुम्ही। तर चला आपल्याकडे नाही म्हटलं तर आपण ना केळवे रोडवर ना आपल्या इकडे येऊ ना 10-15 मिनिटं लागली टमटमने। तर चला अगोदर ना आपण दर्शन करूया, नंतर मग बीचवर जाऊया। तर समोर बघता तुम्ही श्री शीतला देवी मंदिराचा ह्या प्रवेशद्वार असा। तर चला आता आतमध्ये आपण मित्रांनो प्रवेश करूया आणि दर्शन घेऊया। तर मंदिरामध्ये मित्रांनो आतमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर तुमका काय दाखवता माहित आहे, तर इकडे बोर्ड बघा, इकडे एक बोर्ड लावलेलो असा। त्याचबरोबर तर या सूचनांचं मित्रांनो थोडंसं ना पालन करा।
तर इकडे मित्रांनो ना छान असा इकडे बघताच तुम्ही एक छान वाटलं आपल्याला माहीत आहे. तर इकडे स्तनपान कक्ष इकडे मित्रांनो लहान मुलांसाठी ना मित्रांनो जे दूध वगैरे पाजण्यासाठी इकडे छान अशी ना रूम तयार केलेली आहे इकडे. तर मंदिराच्या आतमध्ये मित्रांनो आपण आता प्रवेश केला. तर मंदिर बघता छान असा. तर 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 या साईडला बघताय छान असा ना मित्रांनो नक्षीकाम केलेलं असं. रामकुंडातील पवित्र पाण्याने हातपाय धुवून दर्शनाला जाण्याआधी दाराशी उभा असलेल्या खंडोबाला प्रथम वंदन केला जाता. आणि मित्रांनो खंडोबा म्हणजे काय माहिती आहे, ह्यो देवीचो लाडको बंधुराया. तर आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या इथनं आतमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर ना इकडे छान असा मंदिर तुम्ही बघताच. तर प्रशस्त असं मित्रांनो जागा असा मंदिराची. तर चला आपण आता दर्शन घेऊया आणि थोडंसं मग मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुमका मी दाखवते. तर मित्रांनो तुमका ना या मंदिराबद्दल त्याचबरोबर या श्री शीतला देवीबद्दल थोडक्यात तुमका ना माहिती सांगतोय. तर काय माहित आहे, श्री शीतला देवीची शीतल व वत्सल मूर्तीना बघूक मित्रांनो खूप भारी वाटतं. समोर तुमका दिसत असतली. त्याचबरोबर या देवीच्या ना केवळ दर्शनाने मन शांती पण लाभता आणि त्याचबरोबर मनोभावे भक्ती केल्याने इच्छित कामना पूर्ण सुद्धा होतात. तर या देवीची विशेषता काय असं मित्रांनो माहित आहे, तर त्रस्त जीवांना शीतलता देणारी, व्याधीग्रस्तांना व्याधीमुक्त करणारी जागृत आदिशक्ती देवता म्हणून मानली जाता. तर या शीतला देवीच्या मंदिरात शीतला देवीच्या उत्तरेस रिद्धी सिद्धी बरोबर श्री सिद्धिविनायक गजाननाची उजवी सोंड असलेली सुंदर छान पाषाण मूर्ती तुमका इकडे बघूक भेटतली. त्याचबरोबर मंदिरात उत्तरेकडील खोल गाभाऱ्यात श्री वालुकेश्वराची स्वयंभू पिंडी सुद्धा असा आणि पिंडीच्या ऊर्ध्व भागातून गंगा सुद्धा मित्रांनो वाहताना तुमका दिसतली. तर मित्र हो काय माहित आहे, श्री शीतलादेवी मातेची तुम्ही मूर्ती बघतात इतकी छान आहे, इतकी सुरेख आहे ना. त्याचबरोबर या मंदिराचं मित्रांनो नक्षीकाम केलेलं इकडे तुमका दिसता. तर इंटेरियर पूर्ण या मंदिराचं तुम्ही आतमधला बघताय. त्याचबरोबर या साईडला छान असे गणपती बाप्पाचे पण मित्रांनो मूर्ती आहे इकडे. तर इकडे पण आपण दर्शन घेऊया. तर इकडे भगवान नंदी बघतायत. त्याचबरोबर या साईडला छान असा ना भगवान शंकराची पिंडी. त्याचबरोबर या साईडला पण मित्रांनो श्री पार्वती देवीची इकडे तुम्हाला इकडे छोटंसं मंदिर दिसत आहे. छान अशी इकडे पण मूर्ती आहे श्री पार्वती देवीची. आणि या साईडला पण मित्रांनो बरेचसे इकडे ना तुम्ही देव बघताय. तर मित्रांनो या मंदिराचा ॲम्बियन्स आतमधला बघताय ना इतका सुरेख आहे ना. तर छान असं नक्षीकाम केलेलं आहे. इकडे तुम्ही सँडेलर बघतात. त्याचबरोबर मित्रांनो काय माहीत आहे, इकडे सुरळीत अशी रांगेसाठी इकडे लाईन पण आपण लावू शकता. आणि इकडे पण बरेचसे देवदेवता मित्रांनो इकडे आहेत. आणि इकडे बरीचशी ट्रस्टीची नावं वगैरे मित्रांनो आहेत. तर त्याच्यामुळे बराचसा इकडे तुमका लिहिलेलं दिसत असाल. तर मित्रांनो पालघर तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीच्या मध्यभागी सागर तीरावर निसर्ग हिरवळीत वसलेले हे केळवे गाव. या ठिकाणी शीतला मातेचे स्वयंभू स्थान असून प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असा. केळवे हे बंदर इसवी सन 1993 सालात महिकावती ही बिंबराजाची राजधानी होती आणि याच बंदरावरून राजधानीचे संपूर्ण व्यापार हा उद्दीम होत असायचा.
तर या साईडला मित्रांनो जुनी फ्रेम पण बघता इकडे, तर जुने फोटो वगैरे आहेत मित्रांनो। तर इकडे जुने हे मंदिर त्याचबरोबर नवीन करण्यात आलेले आहे आणि इकडे हनुमान व शीतलादेवीचं मंदिर इकडे बघतात आणि इकडे रामकुंड जुनं, ते तुमका मी आता बाहेर गेल्यावर दाखवतोय। तर आपण छान असं ना मित्रांनो मंदिरामध्ये ना आपण दर्शन घेतला आणि या साईड का आता आपण बाहेर येला। तर आपली मंडळी तिकडे बसली आहेत। तर मित्रांनो या मंदिराच्या बाहेरचा पण एम्बियन्स तुम्ही म्हणजे बाहेरचा परिसर बघू गेला असताना छान असा, आणि आज कसं रविवार असल्यामुळे थोडीशी आपल्या गर्दी म्हणजे दर्शनाक तर आपल्या गर्दी नाही भेटली, पण बाजू कसा केळवा बीच असल्यामुळे कसं कोण ना कोण इकडे येत असता। तर आता आपण तिकडे रामकुंडाच्या तिकडे जाऊया। तर मित्र हो मंदिर माझं नक्षीकाम बघता इकडे, तर आतमध्ये पण तुमका मी दाखवलं आणि आता बाहेर आपण इला, तर बाहेर पण तुम्ही बघता त्या मंदिराचं नक्षीकाम कसं काय केलेलं आता। तर आपण आतमध्ये दर्शन तर घेतलं, छान पद्धतीने दर्शन झालं श्री शीतलादेवी मातेचं, आणि आता आपण इकडे देवीच्या या उजव्या साईडला इला, उजव्या अंगाक मंदिराच्या सॉरी। तर इकडे बघता श्री भगवान बजरंग बलीचं इकडे मंदिर छान असं, बजरंग बली की जय। तर इकडे छान असा ना मित्रांनो विकलांगसाठी पण इकडे मार्ग केलेलो असा, आणि बाजूकच छान अशी इकडे बावडी पण आहे। तर आता आपण इला मंदिराच्या ह्या मागच्या साईड का, तर मागना पण तुमका मंदिर दाखवते कशा पद्धतीचं नक्षीकाम असं आता। तर थोडीशी आठवण आपल्याक नाही काय माहीत आहे, कुणकेश्वरासारखी येता फील वाटतं कुणकेश्वराचं। तर इकडे तुम्ही साड्या पण बघताच, त्या देवीला द्यायच्या ज्या साड्या असतात ना मित्रांनो, तर इकडे तुम्ही बघू शकतास, आणि छान असो इकडे ना मित्रांनो एवढंच बघतास। तर इकडे आपली मंडळी इकडे बसली आहेत। हे कसा मंदिर तर या साईडला त्या साईडला इकडे राज, त्याच्यानंतर सिद्धी धनु, तर इकडे समोर बोर्ड बघतात रामकुंड पवित्र जल, तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही ते पूर्णपणे वाचा। आपण आता तिकडे चाललो खाली। तर आता आपण इला इकडे खाली इकडे रामकुंडाच्या इकडे, आणि मासे बघा किती आहेत ते, तर बारीक बारीक मासे आहेत मित्रांनो, आणि या साईड का कासावा इकडे तिकडे बरीचशी कासवा आहेत मित्रांनो। तर रामकुंडाच्या इकडे गेल्यानंतर आपल्या इकडे ना झाडा दिसतात, तर कृष्णगरू, त्याचबरोबर इकडे पळस असा, पायरी म्हणजे आपल्याकडे पायरी आंबाचं तो नाही, तर वेगवेगळी अशी नावं आहेत। तर कुचला म्हणून इकडे या, त्याचबरोबर इकडे जाई, तर बरीचशी मित्रांनो इकडे ना झाडा तुमका इकडे दिसतली, त्यांनी प्लांटेशन केलेला हा। इकडे बेलाचा झाडा, त्याचबरोबर इकडे अर्जुन, तर बरीचशी नावं आपल्या इकडे ना
थोडीशी माहिती पडली। तर कशी झाडं असतात ती सावर बघतात। तर आपल्याकडे गावी असतात मित्रांनो हे झाड। आणि या साईड का राळ म्हणून म्हणजे पिंपळाचं पान आहे इकडे, म्हणजे पिंपळाचं झाड। तर शीतला देवीच्या मंदिरासमोर मित्रांनो छान असं एक रामकुंड आहे आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या बाणाने हे रामकुंड निर्माण केल्याची ही आख्यायिका असा। श्रीरामाने बाण जमिनीवर मारताच तिथे एक सुंदर छान असं तलाव निर्माण केला आणि याच तलावाक आज मित्रांनो रामकुंड या नावान ओळखलं जाता। तर मंडळींनो प्रत्येक ब्लॉगमध्ये आपण तुमका सांगित असतं आणि त्या माझं कर्तव्य असं आणि त्या मी आवर्जून तुमका मी सांगत राहणार आहे। आणि काय माहीत आहे तुम्ही घराच्या बाहेर पडलास तर जो काय कचरो असतात ना तुम्ही केलेलो तो कचरो प्लीज कृपा करून कचराकुंडीत टाका। आणि अशा या पवित्र जागे तुम्ही इलास तर त्या पवित्र जागेचा ना तुम्ही पण मित्रांनो त्या पावित्र्य जपा। तर चला थोडक्यात तुमका ह्या मंदिर मी एक्सप्लोर करून दाखवलं आणि आता आपण जाणार आहोत बीचवरती। तर इकडे पण झाडा मित्रांनो बघतास, हे बघा इकडे पण नावं आहोत कदंब, त्याचबरोबर या साईड का मोह। तर एक इन्फॉर्मेटिव्ह तुमका ही गोष्ट बातमी तुमका समजतली। तिकडे शमी बघतास, शमीचं झाड, त्याचबरोबर इकडे आंब्याचं झाड। तर बरीचशी झाडं असत। तर इकडे पण बघतास, इकडे पण असा। तर इकडे वेत म्हणून लिहिलेलं आहे, जे आपल्या नावाची माहीत नसतील ना मित्रांनो ती तुमका इकडे आता दिसतली। आणि इकडे पिंपळ, तर मगाचं ते होतं तर मित्र पिंपळ नव्हता, पिंपळासारखी पानं होती, पण इकडे ह्या पिंपळाची पानं दिसतात तुमका। तर चला, तर मित्र हो मेन गोष्ट तर दाखवची तुमका राहून गेली होती ती म्हणजे काय माहीत आहे, तर इकडे मंदिराच्या इकडे समोरच ना छान असं ना तुळशी वृंदावन असा आणि त्याचबरोबर इकडे दीपमाळा बघतास। तर इकडे एक दीपमाळा असा, त्याचबरोबर इकडे एक आहे। तर तेव्हा कसं होतं माहिती आहे मित्रांनो मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर ना तुमका इकडे ना पाय धुवून आतमध्ये यायचं। तर आता कसं थोडंसं जाळ्या टाकल्यात पावसामुळे आहेत, तर तिकडे बघतास तुम्ही। मित्रांनो छान पद्धतीने आपले हे शीतला देवी मातेच्या मंदिर तुमका ना थोडक्यात एक्सप्लोर करून दाखवला। आणि काय माहित आहे केळवा या प्रदेशात प्राचीन काळापासून सुप्रसिद्ध असलेल्या शीतला मातेच्या या पुरातन मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार 18व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मित्रांनो केला असा। तर इकडे छान अशी ना पिण्याच्या पाण्याची पण इकडे सोय केलेली असा। तर बघताच आणि पूर्णपणे पाणी मित्रांनो आरोग्य पाणी असणार। तर मंदिराच्या बाहेर तुम्ही मित्रांनो तुमका ना असो ना छान असो ना देवीक लागणारे ओटे भेटतील। तर तुम्ही या काकींकडनं आपल्या गावच्या काकींकडनं तुम्ही घेऊ शकतास। तर बरीचशी दुकानं आहेत इकडे ओट्यांचे आणि इकडे प्रसाद सुद्धा असा। तर काय माहिती आहे आपण श्री शीतला देवी मातेच्या मंदिराच्या इथनं आपण बाहेर इला आणि इकडे श्री रामाचं मंदिर पण मित्रांनो इकडे असा। तर चला दर्शन घेऊया आणि आपण आता केळवा बीचवर जाऊया। तर आपण तिकडनं शीतला देवी मातेच्या मंदिराच्या तिकडनं आपण इला आणि इकडे या साईडला बीचवर जाऊ मित्रांकडे प्रवेश असा। तर इकडे मित्रांना प्रवेश शुल्क प्रति व्यक्ती आपण गेल्या टायमात पण भरला होता। तर इकडे बघताच तुम्ही ना इकडे प्रवेश फी असा 5 रुपये प्रत्येक व्यक्ती। तर बीचच्या अगोदर ह्यो आपला खर्च दिसता, कारण लहान पोरा घेऊन इलास ना तर ह्यो आपला खर्च झाला। तर त्रिशाचा आमचा चालू झाला। तर खेळणी मित्रांनो बरीचशी खेळणी इकडे बघतात।
सगळं आपण घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे गावरान मेवा बघतास तुम्ही इकडे बोरं वगैरे आहेत सगळी. तर आता आपण येऊया थोड्या वेळाने, काय माहिती आधी थोडंसं ना फेरफटको मारूया. बाकी आमच्या इकडे ना मके भाजता इकडे. आम्ही येतो नंतर येणार आहे अजून. तर इकडे अळूची भाजी, त्याच्यानं म्हणजे गावठी आपलं गावाकडलं हे रानमेव बघतास तुम्ही. तर इकडे आजी बघताच इकडे. श्री शीतलादेवी मंदिराच्या मातेच्या ठिकाणी आपण देवदर्शन करून आता आपण इला इकडे केळवा बीच का आणि गर्दी बघा काय ती आज रविवारची. कुटुंब गर्दी असा आणि पाणी थोडासा आता कसा वरती इला पावसाळ्याचा. आणि इकडे इलाच ना तर खर्च आमच्या दृश्यातच जास्त असता, कारण खेळणी याव त्या सगळा मागीत राहता. जा काय दिसत ना तर सगळा मागीत राहता. तर इकडे सगळं जास्त खर्च आमच्या खेळण्यातच दृश्याचो. तर चला आता इकडे फोटोशूट वगैरे सगळं काय ना काय होईल. तर मित्रांनो, अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं आपल्या सफाळ्याच्या पिकनिकच्या, तर थोडक्यात तुमका मी दाखवलं होतं इकडे बाईक राईड वगैरे कशी काय असतात ती. तर इकडे तुम्ही बघताच बरेचसे इकडे बाईक राईड आहेत, त्याच्यानंतर इकडे सायकल राईड आहेत. तर फॅमिली सोबत मित्रांनो ना एक दिवस तरी थोडंसं ना टाइम स्पेंड करा आणि थोडंसं वेळात वेळ काढून तुम्ही त्यांच्याबरोबर फिरोक यावा. थांबा गो थांबा. तिकडे बघतात घोडागाडी राईड तिकडे. तर मित्रांनो, बीचवर इल्यानंतर तुम्ही भेळ नाही खाल्लास किंवा असो मसाला आंबो नाही खाल्लास तर मग तुम्ही मित्रांनो काय खाल्लास. तर ही आंबो त्याचबरोबर भेळ खाऊची जी काय मजा बीचवर असते ना ती काय वेगळीच. तर घोडागाडी केली आहे मित्रांनो आपण. लहानपणाची आठवण थोडी. मजा केलास. तर बीचवर जास्त मजा कोणी केला नसत ना तर ह्यांनी. तर तिकडे पण पल्लू, त्याच्यानंतर धनू, मच्छू, नाना, सिद्धी आणि काकू तिकडे गेली होती. तिकडे पाण्यात जाम मजा मस्ती करून दिली वय ना. भिजलास ना. तर मित्रांनो, आपल्या नाही म्हटलं ना बीचवर येऊन इकडे ना 1-1.5 तास झालो आणि बरीचशी मजा मस्ती केला. नाही आपण जास्त काय नाही, घोडागाडी आपण ना ते राईड घेतला होता. तर पर पर्सन 30 रुपये होते. तर आपण 9 माणसं, तर त्याच्यामुळे कसं जास्त काय लांब नेत नाही ते तेवढ्या पुरती. उगत तरी बोललो जास्त आपण काय मग राईड हे केला नाही.
आणि आता आपण चाललो आपण परतीच्या प्रवासात। बाकीची मजा मस्ती त्यांनी आपली महिला वर्ग होतो, त्याच्यानंतर मच्छू नानांनी गेले होते तिकडे पाण्यात खेळू तिकडे, ते तिकडे मजा मस्ती केला नाही। आम्ही थोडेसे आपण काय कसं मित्रांनो जात असतो इकडे, त्याच्यामुळे कसं आपल्या तेवढं काय एवढं हे नाही, पण घरच्यांका फॅमिलींका थोडीशी टाईम आपण देऊया बोललो आणि ते जाऊन दे बोललो मजा मस्ती करून ते पाण्यात ना। तर गुरुवीन आजी पण आपली आजी होती, त्याचबरोबर देवदर्शन पण छान झाला होता। आता बोलू थोडंसं ना काहीतरी खाऊया आणि त्याच्यानंतर मग परतीच्या प्रवासाला लागूया। तर चला। तर मित्र काय माहित आहे, खायच्या पण बीच का गेलात ना का बीचच्या बाजूक ना अशी सुरूची झाडं असतात। तर मित्रांनो आपण इकडे आता ना पोट पूजा करू गेला। तर इकडे बघताय छान अशी ना भजी इकडे बघताय कांद्याची आहे ना। तर इकडे काकी ना आपलं छान असं ना गरमागरम इकडे बटाटे हा वडापाव आपले, त्याच्यानंतर इकडे गरमागरम इकडे कांद्याची भजी आहे, बटाट्याची भजी आहे इकडे। तर छान असे ना गरमागरम मित्रांनो इकडे ना वडापाव आपल्या खाऊ भेटले आता। तर इकडे गरम गरम इकडे मित्रांनो वडापाव बघतात। तर भजी कांद्याची खाऊन झालेली आहे। आणि बीचवर मित्रांनो आणखी काय गोष्ट काय माहिती आहे, तुम्ही जर बीचवर इलात आणि या पावसाळ्याच्या सीझन का मित्रांनो मके म्हणजे बुट्टे नाही खाल्लात तर तुम्ही काय खाल्लात, तर इकडे बुट्टे पण मित्रांनो असतात म्हणजे मके आपले आणि छान असे वडापाव। आता रे का वा मित्रांनो वडापाव, त्याच्यानंतर कांदा भाजी छान अशी गरम होती, वडापाव पण गरम होते, त्याचबरोबर मके खाऊन आता आपण ना बीचच्या त्या आवारात आता बाहेर पडला आणि आता आपण इकडे टमटम बघताव केव्या बीच केव्हा रोड का जाऊ आपल्या स्टेशन का। तर पावसानं थोडीशी चिखल केला ना त्याच्यामुळे चलोक ना थोडंसं कसा भीती वाटतं म्हणजे कसा पडण्याचे चान्सेस आहेत, त्याच्यामुळे यशाला इकडे थोडा सांभाळून यावा। तर चला आता आपण टमटम पकडूया, त्याच्यानंतर मग स्टेशन का पोहोचूया। चला तर मित्रांनो आपण आता ना परतीचा प्रवास पकडलो असा। तर आपण आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण छान पद्धतीने आपण केळव्यामधील छान असं ना शीतला देवीचं मंदिर एक्सप्लोर केला, त्याचबरोबर केळवा बीच तुमका दाखवलो कशा पद्धतीचा असता तो, काय काय ॲक्टिव्हिटी तो पण तुमका मित्रांनो दाखवलं या ब्लॉगमध्ये। आणि त्याच्यानंतर काय माहीत आहे आपण कोण कोण गेला होता, तर त्याचबरोबर किती आपल्या खर्च झालो त्या तुमका त्या गोष्टी समजल्या असतात। म्हणजे जाताना आपण नाही म्हटलं तर ट्रेनने गेला तर प्रत्येक व्यक्ती आपण ट्रेनची तिकीट नाही बसलं तर 30 रुपये रिटर्न होती। त्याच्यानंतर आपण केळव्यात उतरला आणि केळव्यावरनं तिकडनं टमटम पकडली, तर तिकडनं प्रति व्यक्ती जाताना 30 रुपयांनी येताना 30 रुपये आणि बाकीचे तिकडे गेल्यानंतर आपण जा काय खाण्याचं असताना म्हणजे किरकोळ खर्च पकडून जावं 200 रुपये आपल्याक होता। तर अशा छान पद्धतीने आपण मित्रांनो मजा केली आणि आता व्हिडिओ मी हयत थांबवते। व्हिडिओ जर आवडलो असत ना मित्रांनो प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करू विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील। तर चला पुन्हा भेटूया काही नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर।